नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण लापशी रव्यापासून खूपच मस्त टेस्टी असा नाश्ता बनवणार आहोत। तर इथे मी 1 कप लापशी रवा घेतला आहे। बारीक किंवा जाड कोणताही तुम्ही ते घेऊ शकता। एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। इथे मी जाड लापशी रवा घेतला आहे। यामध्ये आता 1 कप दही घालायचं आहे। थोडंसं आंबट दही इथे घ्यायचं आहे। वाटीने मोजत असाल तर 1 वाटी लापशी रवा घ्यायचं आहे आणि त्यासाठी 1 वाटी तुम्हाला दही घ्यायचं आहे। हे मिक्स करून घेऊया। नंतर यामध्ये आपण पाणी घालू। हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी। आता दह्याच्याच कपामध्ये मी पाणी घेतलंय। अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे। सगळं हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हे झाकून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। जर तुम्ही बारीक लापशी रवा वापरत असाल तर 15 ते 20 मिनिटांमध्ये छान सॉफ्ट होईल आणि जर जाड असेल तर तुम्हाला 30 ते 35 मिनिटं हे झाकून ठेवावं लागेल। इथे जाड रवा आहे त्यामुळे मी हे 30 ते 35 मिनिटांसाठी झाकून ठेवते। तोपर्यंत मस्त अशी चटणी तयार करूया जी आपल्या या रेसिपी बरोबर खूप छान लागते। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी अर्धा घेतला आहे। मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे। 1 मोठा चमचा इथे मी शेंगदाणे घालते। शेंगदाणे मी भाजून घेतलेत, सोलून घेतलेत। यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। 1 वाटी इथे आता मी डेसिकेटेड कोकोनट घालते। ओलं खोबरं असेल तर किसून यामध्ये घालू शकता। आता यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी तयार आहे। आता आपण चटणीला फोडणी देऊया। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडली। आता इथे थोडासा कांदा घालायचा आहे। 1 चमचा कांदा इथे मी बारीक चिरलेला घातला आहे। कांदा आता आपल्याला ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाला आहे। आता यामध्ये 1 लाल मिरची तुकडे करून घालायची आहे। यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातलीत। हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता जी आपण चटणी वाटून ठेवली होती ती यामध्ये घालायची आहे। आता आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घातलं। मिक्स करूया आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते। तर ही आपली अगदी पारंपरिक अशी खोबऱ्याची साऊथ इंडियन स्टाईलची चटणी तयार आहे। बाउलमध्ये काढून घेतली। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर जो आपण लापशी रवा झाकून ठेवला होता इथे 30 ते 35 मिनिटं झालेत। आपण हे पाहूया। तर हा रवा छान असा सॉफ्ट झाला असेल। तर याने यातलं पाणी आणि दही ॲब्झॉर्ब केलं आणि घट्ट झालं। हे दह्यामध्ये आपण जो ही लापशी भिजत घातली त्यामुळे रेसिपीला चव खूप छान येते। पहा, आता हा लापशी रवा आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सरला। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी 1 मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून यामध्ये घातला आहे। यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि आता लापशी रवा यामध्ये घालायचा आहे। 2 बॅचेसमध्ये मी इथे वाटून घेणार आहे आणि यामध्ये मी वाटताना अर्धा कप रवा घालते।
जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे मी अर्धा कप पाणी घातलं आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर अगदी बारीक असं हे वाटून घेतलंय मी। आता हे एका बाउलमध्ये मी काढून घेते। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, असं हवंय। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि सगळं मिक्स करून घेऊया। हे पीठ आता तयार आहे। यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे किंवा तुम्ही अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट सुद्धा घालू शकता। इन्स्टंट रेसिपी आहे त्यामुळे इथे थोडासा आपल्याला बेकिंग सोडा घालावा लागतो। आता इथे यावरती पाणी घालायचं आहे आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। तर आज आपण लापशीपासून सेट डोसा बनवतोय। अगदी मस्त अशी रेसिपी आहे। तेलाशिवाय तुम्ही हा डोसा बनवू शकता। तर इथे मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे आणि एक चमचा इथे पीठ मी सेंटरला घातलं आणि थोडंसं पसरवून घेऊया, जाडसरच ठेवायचं आहे। आता याला छान अशी जाळी यायला लागली आहे। वरून पूर्ण ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे। वरून पूर्ण ड्राय झाला म्हणजे डोसा खालून सुद्धा भाजला आहे असं समजायचं। 2 ते 3 मिनटं लागतात। जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तयार केलेलं मिश्रण तुम्ही 2 ते 3 तास झाकून बाजूला ठेवून द्या, म्हणजे ते छान फर्मेंट होईल आणि नंतर तुम्ही सेट डोसा बनवू शकता। तर इथे पाहू शकता वरून पूर्ण ड्राय झाला आहे डोसा। आता आपण उलटून घेऊया। हा डोसा बनवण्यासाठी एक थेंबही तेल मी वापरलेलं नाही आहे। तर मस्त जाळीदार असा आपला हा सेट डोसा तयार आहे। तर लापशी रव्यापासून तुम्ही लापशी नेहमीच बनवत असाल, एकदा हा डोसा बनवून पहा। अगदी मस्त असा नाश्ता आहे। एकानंतर एक झटपट हे तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही। तर इथे जी आपण चटणी बनवली त्याबरोबर मी हा सेट डोसा सर्व केला। तर ही मस्त अशी झटपट रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर इथे तुम्ही सेट डोसा पाहू शकता, अगदी मऊ लुसलुशीत होतो आणि दिवसभर असाच हा सॉफ्ट सुद्धा राहतो। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।